नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवडा भागातील गांधीनगर प्रवेशद्वार या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अनवरभाऊ पठाण यांच्या वतीने आज या भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक समस्या येत असताना त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे। आपल्याबरोबर रिक्षा स्टँडचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी आपल्या या भागामध्ये अनवरभाऊंच्या माध्यमातून जे सीसीटीव्ही कॅमेरे आपण बसवलेले आहेत, तर काय याच्यापूर्वी काय समस्या होती, आपल्याला सीसीटीव्हीची मागणी का केली? समस्या अशी होती की वेळोवेळी इथं ॲक्सिडेंट व्हायचे, लोक दारू पिऊन वगैरे हे बसायचे, इथं लाईटी बंद करायचे, रिक्षा आमच्या म्हणजे तोडफोड दोनदा झाली होती। त्याच्यामुळे आम्ही अनवरभाईला सांगून कॅमेऱ्याकरता त्यांना सांगितलं होतं, तर ते म्हणाले की आम्हाला तुमच्याकरता आम्ही कॅमेरे बसून देतो। आणि ते आमचे म्हणजे लहानपणाचे मित्र आहेत आणि ते वेळोवेळी आम्हाला मदत करतात, दरवेळेस जे सांगन ते कामं करतात। असं नगरसेवक व्हायला पाहिजे आणि असा नेता सगळ्यांना असावा अशी माझी इच्छा आहे। अजून आपलं काय काम अपेक्षित आहे या भागामध्ये? अजून काम अपेक्षित आहे, आपलं मंदिराचं हे करणार, काम करणार आहे। तिथं एक लाईटीचा पोल लावणार अनवरभाई, ते म्हणाले मी करतो। त्याच्याकरता त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। आणि त्यांनी जे सांगितलं काम ते व्यवस्थित पार पाडलं, त्याबद्दल सगळ्या रिक्षाच्या त्यांचं हार्दिक अभिनंदन पूर्ण करतो। मी रमेश गावाने, मी अनवरभाईला पहिल्याच भावी नगरसेवक म्हणण्यापेक्षा आता नगरसेवक झाल्यात जमासारखंच आहे। कारण गेले 5 वर्ष मी बघतोय त्यांचे तळागाळातून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांनी प्रत्येकाचे अडचणी जाणून घेतलेले आहेत, घराघरात पोचलेले आहेत। ते माझी मंडळाच्या इथं नियुक्ती झाल्यापासून मी बघतो यांचे कामं चांगली चाललेली। शिवाय आता त्यांनी रिक्षा संघटनेच्या त्यांनी अध्यक्षांनी त्यांना थोडी विनंती केली, त्यांनी लगेच पुढचा मागचा न विचार करता त्यांनी डायरेक्ट सीसीटीव्ही बसवण्याचा त्यांनी निर्णय घेतला। बसवण्याचं त्यांनी काही नाही, पण डायरेक्ट बसवले आणि मला सांगितलं गावाने आज उद्घाटनाला आहे। म्हणजे त्यांचे विषय आहे की ते पहिलं कुणाचं ऐकून घेतात आणि लगेच त्याची कार्यक्रम वाजवून टाकतात। त्याच्यामुळे असे अनवरभाई या पुढच्या ह्याच्यामध्ये नगरसेवक झालेच पाहिजे। आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व मतदारसंघ वडगाव शिरी आणि प्रभाग 6 आणि मंडल अध्यक्षाच्या ह्या नात्याने मी यांना जाहीर हे करतो की अनवरभाई, तुम्हाला आपल्या कुठल्याही समाज असू दे, तुम्ही एक वैयक्तिक बघून लोक तुम्हाला मतं देणारे। गांधीनगर भागातील माझे बालपणाचे मित्र व अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री अनवरभाई पठाण यांच्या माध्यमातून आज गांधीनगरच्या मेन एंट्रन्समध्ये सीसीटीव्ही लावण्याचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे। तसेच या भागातील रिक्षा संघटनेच्या बरेच वर्षापासून मागणी होती की या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, येणाऱ्यांना जो त्रास होतोय, जे चोऱ्या माऱ्या होतात किंवा अन्य काही घटना घडतात त्या घडू नयेत, त्या दृष्टीकडून तर त्या सगळ्या गोष्टीवर दूरदृष्टी ठेवण्यासाठी अनवरभाईंनी जे काम केले ते अत्यंत खूप चांगल्या प्रकारचं काम आहे। अनवरभाई गेले अनेक वर्ष या एवढ्या भागामध्ये कुठलाही पक्ष न बघता किंवा कुठलाही मतदारसंघ न बघता ते कंटिन्यू काम करत राहतात। अनवर पठाण साहेब आमचे सभासद आहेत। कॅमेरे तुमच्यासाठी बसवले, त्यामधून तुम्हाला आमच्यासाठी बसवले, ते आम्हाला आनंद झाला। लक्ष्मीनगर, कामराजनगर असं जेवढा बी प्रभाग क्रमांक 6 हा प्रभाग आहे, त्याच्यामध्ये त्यांचं काम एकदम उत्कृष्ट आणि जोरात चालू आहे। अनवरभाई पठाण फाउंडेशनच्या वतीने कॅमेरा सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्यात आलेले आहे। अनवरभाई पठाण यांना येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीशी ते नेहमी उभे राहतील असं मी त्यांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो। आमचे मित्र अनवरभाई पठाण पुढच्या वाटचालीसाठी नमस्कार, मी अनवर पठाण। खरंच म्हणजे आज रिक्षावाला म्हणजे लोक काय विचार करतात ते माहीत नाही, पण रिक्षावाला हा खूप प्रेमळ आहे। आज मला खूप आनंद आहे की मी ह्या एक नवनाथ रिक्षा स्टँड हे खूप जुनं आहे, म्हणजे आमचं लहानपण इथं गेलं माझं, तर मी इथला सभासद होता या रिक्षा स्टँडचा। तर मला सांगितलं की अरे अनवर की इथं लोक पडतात, मला येतं जातं 4-5 रोज आपल्या रिक्षा स्टँडचे हे सगळा माझा मित्र परिवार आहे, हे सर्व रिक्षा स्टँड जेवढे आहेत आणि यांच्यासमोर मी लहानाचं मोठं आलेलो आहे। त्यांनी मला सांगितलं की इथं लोक पडतात, येतात, जातात, जरा तू इथं बघ। तर इथं मी डांबर टाकून, इथं गाड्या मागून तात्काळ डांबर टाकून या कामाची सुरुवात केली गांधीनगरला। आणि मी माझं एक भाग्य समजतो की मी ज्या ठिकाणी मी रिक्षा चालवली त्या ठिकाणी मी आज म्हणजे हे कॅमेऱ्याचं काम माझ्या हातून होतोय। मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, मी काय खूप मोठं नाही, काय एक सामान्य घरात म्हणजे सामान्य घरात मी पैदा झालेला माणूस आहे आणि इथं सर्वांना माहिती आहे
म्हणजे इथं असं काय हे नाही की लपलेलं नाही, मी खूप मोठ्या इथून आलेला माणूस आहे, तर मला त्याची कदर आहे. आणि मला तुम्ही हे काम सांगितलं आणि माझा एवढा विश्वास दाखवला त्याबद्दल मी रिक्षा स्टँडचे व सर्व मित्र परिवारांचे मी आभार व्यक्त करतो.